नमस्कार सर्वांना. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. अंश, व्हिडिओ ऑन कर. आज पण बाकीचे विसरले वाटतं वर्गाचं आपल्या. 3च जण जॉईन आहेत ना. कोण म्हणेल आज प्रार्थना? इराची पाठ आहे का प्रार्थना? पाठ नाही केली. एक कडवं पण नाही केलं का? का ग, करायचं ना आता. किती दिवस झाले आपल्या शाळेला.
तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय थोडी होणार आहे, हो की नाही? हम्म. मग आणि सोपी आहे ना प्रार्थना. हे बघा, तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही ना, एक एक कडवं तरी म्हणायचं, सुरुवात तरी करायची म्हणायला, हो की नाही? त्याच्याशिवाय येणारच नाही. तुम्ही जर म्हटले ना की नाही अजून नाही झाली वर्ग, मग काय आपला शाळा संपून जाते तरी प्रार्थना पाठ नाही होत. आणि ही प्रार्थना विचारली जाते, आपण परीक्षा घेतो ना शाळेची, त्यावेळेस विचारतो आम्ही. जान्हवीची पाठ आहे का प्रार्थना? थोडी पाठ. पूर्ण पाठ केली का? नाही, थोडी आहे. थोडी पाठ केली. सुरुवातीची का? सुरुवातीची का शेवटची? मॅम, मला पूर्ण माहिती आहे. हो ना, तुला माहिती आहे. आहे, सुरुवातीची आहे. सर्वांनी पूर्णच प्रार्थना पाठ करायची, हो की नाही? मॅम, मला पण पूर्ण येते. हो, आरवला पण येते. दुसरा गेला. आरव आवताडे आहे ना, जॉईन आहे ना? आरव, व्हिडिओ ऑन कर. आरवची पाठ आहे का प्रार्थना? प्रार्थना पाठ आहे का? नाही पाठ. पुढच्या वर्गात त्यांना पाठ करून यायची सर्वांनी प्रार्थना. मॅम, मी जरा मूवीला गेलतो म्हणून झाले नाही. हो का? मग तुझं आज काय आपला पहिलाच वर्ग थोडी आहे. हा. हा काय पहिला वर्ग थोडीच आहे आपला. त्याच्या आधीपासून तर मी सांगतेच आहे ना की प्रार्थना पाठ करा, सगळ्यांनी पाठ करा. हो. हम्म. पुढच्या वर्गात त्यांना प्रार्थना पाठ करून यायची. ठीक आहे. आता काय, जान्हवीचे पहिलं कडवं पाठ आहे ना, अंशची पाठ आहे. जान्हवी तू सुरुवातीची प्रार्थना म्हण, आणि आरव आरव मोहिते तू नंतरची म्हण, ठीक आहे? आरव, आवाज येतोय माझा? हो मॅम. हा, नंतरची प्रार्थना तू म्हण, सुरुवात जान्हवी करेल, ठीक आहे? चला, हात जोडा सर्वांनी, ताट बसा. कर हीच सुरुवात. आमुची प्रार्थना अन हेच आमुचे वागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे वागणे. मागणे, माणसा मागणे, ऐक. हेच आमुचे मागणे, वागणे नाही. हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो म्हणा हे शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आरव मन पुढे. आरव. भोवताली दाटला अंधार. काचा जरे सूर्य सत्याचा उद्या
उगवेल आई आम्हाला गाजवे मानसाशी मानसी प्रार्थना. आरव तुझा व्हिडिओ बंद कर थोडा वेळ आणि मग म्हण प्रार्थना. आवाज क्लिअर नाही येते तुझा. हॅलो आरव. ठीक आहे मीच म्हणते तिसरं कडवं. अंश तुझा पाठ आहे ना. मॅम हा म्हण मग. आवाज येत नाहीये. लाभले आयुष्य जितके जगावे चांगले पावले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणे माणसाने त्याशी माणसा समभागणे हीच आमची प्रार्थना. आरवला बहुतेक काहीतरी नेटला काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून आरवचा आवाज येत नव्हता क्लिअर. ठीक आहे चालेल. आजचं दिने विशेष कोण सांगेल बरं आज काय आहे. मॅम वुमन्स डे. महिला दिवस. हा महिला दिवस. मग तुम्ही तुमच्या घरात असणारे तुमची आई आजी तुमची बहीण केलं का मग त्यांना विश केलं का वुमन्स डेचं. मी केलं. हो. आरव केलं ना सर्वांनी. आरवला आवाज येत नाहीये वाटतं माझा. आरव तू थोडा वेळ ना व्हिडिओ बंद कर आणि मग बोल. व्हिडिओ बंद करून मग बोल. येतोय का आवाज आता माझा. हो मॅम. हा आईला विश केलं का तुझ्या वुमन्स डेचं. कोणी केलं नसेल तर करा आईला आजीला. आणि बघा मागच्या वर्गात आहे ना आपण कविवर्य कुसुमाग्रज यांच्याविषयी म्हणजे शेवटी स्मिता ढोले मॅडम जॉईन झाले होते ना वर्गामध्ये. तर मराठी भाषा गौरव दिवस होता की नाही 27 फेब्रुवारीला. तर मग तुम्ही माहिती काढली का कुसुमाग्रजांची. केलं का आई बाबांना विचारा असं म्हटलं होतं ना मी. विचारलं का मग तुम्ही कुणी. तर बघा कुसुमाग्रज हे खूप मोठे कवी होते लेखक होते नाटककार होते समीक्षक. तर ते खूप छान लिहायचे. त्यांना खूप मोठे मोठे पुरस्कार प्राप्त झालेले होते त्यांच्या लिखाणासाठी. त्यांची खूप सारी नाटकं कादंबरी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि त्या छान लिखाणासाठी त्यांना खूप मराठी साहित्यातले खूप मोठे मोठे पुरस्कार सुद्धा मिळाले होते. तर त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून आपण साजरा करतो. किती तारखेला. फेब्रुवारी महिन्यामध्ये 27 तारखेला. तर आता आपण मराठी भाषा गौरव दिवस तुम्ही जॉईन झाले होते का ते चिकू पिकू मासिकाचे नाही का आपल्याला सेलिब्रेट केलं होतं आपल्या शाळेमध्ये. ते दीदी त्या ताईन त्या आलेल्या होत्या त्यांनी छान छान ती गोष्टी कोडी गाणी म्हटलेली. केलं होतं का तुम्ही जॉईन. तर तो कार्यक्रम हा मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यासाठीच ठेवलेला होता. तर कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव होतं विष्णू वामन शिरवाडकर. पण ते कुसुमाग्रज ह्या नावाने लिहायचे. तर कुसुमाग्रज म्हणजे काय. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर हे सगळे 6 भाऊ होते. त्यांना किती ब्रदर होते 6. आणि त्यांना एक बहीण होती छोटी. तर त्या छोट्या बहिणीचा म्हणजे कुसुमचा अग्रज म्हणजे कुसुमाग्रज. तर त्या नावाने ते लिहायचे लिखाण करायचे. तर तुम्ही सुद्धा आता नेटवरती त्यांची एखादी फेमस असणारी कविता आता मी तुम्हाला सांगते ती कविता तुम्ही वाचा नेटवरती. कणा म्हणून खूप फेमस कविता आहे कुसुमाग्रजांची.
मॅम मी एक वाचली होती. मी एक कविता वाचली होती. हो का, कोणती? मॅम ते आमच्या हिंदीच्या टेक्स्टबुक मध्ये आली होती. हिंदीच्या? हो मॅम. कुसुमाग्रजांची कविता? हो. कुठली मग पुढच्या वेळेस मला सांगशील? हम्म. कारण की मी नाही वाचलेली ना कधी हिंदीमध्ये, म्हणून म्हटलं. ठीक आहे. तर कुसुमाग्रजांची एक मराठीतली खूप फेमस कविता आहे, तिचं नाव आहे कणा. कणा म्हणजे काय? स्पाईन, आपल्या पाठीचा मणका असतो की नाही, स्पाईन. तर तुम्ही नेटवर जर टाकलं ना कुसुमाग्रज कणा नावाची कविता, तर तुम्हाला ती मिळेल. मी त्याचे 2 कडवे फक्त तुम्हाला म्हणून दाखवते, म्हणजे मला आता इतकी आठवत नाहीये, पण त्याचे 2 कडवे म्हणून दाखवते. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल भिजली, होते होते नव्हते नेले, असे आहेत. म्हणजे हा, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ असे म्हणा. मधलं कडवं मिस झालंय वाटतं माझ्याकडून. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, असं काहीतरी आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळेल ही पूर्ण कविता. खूप फेमस कविता आहे ही कुसुमाग्रजांची. तर त्यांचाच जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. आता सगळ्यांनी प्रिंट आउट घेतलीये का? हो. पुस्तकाची प्रिंट आउट आणली आहे ना? आणि तुम्ही कोणीच स्वाध्याय पोस्ट नाही केला. अंशने केलाय, मी त्याचा स्वाध्याय चेक नाही केला अजून, करते आणि मग सांगते. ठीक आहे. अंशनेच फक्त पोस्ट केलाय. होमवर्क कुणी पूर्ण नाही केला? हा बोल जान्हवी. मॅम माझी फायनल एक्झाम चालू आहे म्हणून. हो का, किती तारखेपर्यंत आहे? 13 तारखेपर्यंत. मॅम 13 तारखेपर्यंत. बरं बरं. मग ते परीक्षा झाली का मग सोडव, मग हो. सोडवून आणि मग ग्रुपवर टाका. बघा, आता सगळ्यांनी प्रिंट आउट घेतली आहे का पुस्तकाची? हो मॅम. पेज नंबर 16. बचत. काढला का पेज नंबर 16? मॅम इंधन बचत. आरवने काढलंय का? हो मॅम. आरवचा व्हिडिओ बंद कर बरं, चालू आता व्हिडिओ. मॅम ते परत परत ते लॅपटॉप हँग होईल म्हणून. बरं ठीक आहे. तर आता इरा. मॅम हा, वाच. दिनू दिनू फातिमा ये बस. ऐक ऐक, इकडे ह्या चित्राच्या खाली जे दिलंय की नाही, ते वाचायचं आधी आणि मग तिकडे वाचायचं. दिनूची आई आजारी होती, तो स्वयंपाक. स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली.
त्याने दार उघडलं तर समोर त्याची वर्गमैत्रीण वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवलं. वाच पुढे. दिनू, फातिमा ये बस. फातिमा, दिनू तू काय करतोस? दिनू, आईसाठी चहा बनवतोय. तुझ्यासाठी करू का? फातिमा हसत हसत, नको मी चहा घेत नाही. का रे? एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं. दिनू, काय काय बिघडलं? फातिमा, अरे छोटा पातेल्यात घेतलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही गॅसची बचत झाली असती. समजलं दिनू? समजलं आणि लक्षात आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला घेऊन दिला. छान छान वाचलंस. जान्हवी, आता तू वाच. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाक घरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवले. दिनू, फातिमा ये बस. फातिमा, दिनू तू काय करतोस? दिनू, आईसाठी चहा करतो. तुझ्यासाठी करू का? फातिमा, नको मी चहा घेत नाही. का रे? एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं. दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे छोटे पातेलं घेतलं असतं तर पाणी लवकर उकळलं असतं.
दिनू हे माझ्या लक्षात आलं नाही. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं दिनू, समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. छान छान वाचलंस. आरव मोहिते, हो मॅम. वाच आता. ती आई आजारी होती. स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवलं. दिनू, फातिमा ये बस. फातिमा, दिनू, तू काय करतोस? दिनू, आईसाठी चहा करतोय. तुझ्यासाठी ही करू का? फातिमा हसत. नको, मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे छोटं पातेलं घेतलं असतं तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. आता अंश, वाच. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा होती. त्याने तिला घरात बोलावले. त्याने तिला घरात बोलावले. फातिमा, रे बस. फातिमा, दिनू काय करतो रे? काय करतोस? करतो रे नाही. वाच नवीन.
परत करतो. वाच. दिनू, तू काय करतोस? आईसाठी चहा करतो. मग दिनू दिनू आईसाठी तू का चहा करतोय. हम्म. अ, नको मला चहा मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढे मोठे पातेलं का? दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे छोट्या पातेलात घेत असतस तर पाणी लवकर उकळलेलं असतं. उकळलं. माझ्या लक्षात आलं नाही. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. आणि हो, इंधनाची महानचे गॅसचीही बचत झाली असती. समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. आता आरव, छान वाचलं संश. आरव 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 अवताडे वाच. हो मॅम. हो मॅम. वाच ना. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाक घरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवले. दिनू, फातिमा ये बस. फातिमा, दिनू तू काय करतोस? दिनू, आईसाठी चहा करतोय. तुझ्यासाठीही करू का? फातिमा हसत नको, मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे छोटा पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला. छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. आणि हो, इंधनाची म्हणजे गॅस ही झाली
असती. समजलं दिनू? समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. छान वाचलंस आरव. तर बघा आता हा जो धडा आहे ना, याचा अर्थ पुढच्या क्लासमध्ये बघूया आपण, आणि मग त्याच्या खालची जो स्वाध्याय दिलाय की नाही, तो पण पुढच्या क्लासमध्ये बघूया. इंधन बचत कशी करू शकतो आपण, त्याच्यावरती हा धडा आहे. ठीक आहे, पुढच्या वर्गामध्ये आपण याचा अर्थ बघूया. मागच्या वर्गामध्ये तुम्ही आपण नंबर्सचं काही घेतलं होतं का? नंबर्स म्हटले होते का तुम्ही 1 ते 20 पर्यंतचे? आठवतं का? नाही. कितीपर्यंत नंबर शिकवलेत सरांनी? 1 to 60. 1 to 60. हा. हा, लिहून पण घेतलेले का फक्त म्हणायला? मॅम लिहून घेतले होते आम्ही. लिहून घेतले होते. मग तुम्हाला येतात का आता मग 1 to 60 पर्यंत नंबर बोलता येतात का? हो. इरा म्हणून तुला कितीपर्यंत नंबर येतात? आम्हाला 20 पर्यंतच येतात, पुढचे नाही शिकली तू? नव्हती का मागच्या वर्गात? मी शिकलो नाही. शिकली नाहीस? बरं ठीक आहे, जेवढे तर तेवढेपर्यंत म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 11 12 13 14 15 16 17 19 18 18 19 20. आता जान्हवी? मॅम मला पण 20 पर्यंतच येतात. हा, म्हण मग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आरव मोहिते? हो मॅम. म्हण, तुला किती पर्यंत येतात नंबर? मॅम मला 100 पर्यंत येतात. 100 पर्यंत येतात? हो मॅम. 50 पर्यंतचे म्हण आता, 1 ते 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. छान म्हटलं सारव. आरव अवताडे? हो मॅम. म्हण, तुला किती पर्यंत येतात? 100. 100 पर्यंत येतात? हो. 50 पासूनचे पुढचे म्हण तू. 1 2 50 पासून, ऐक ना, 50 पासूनचे पुढचे म्हणजे 51 52 तिथून. 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 67 68 69 70 71 62 71
74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. छान छान म्हटलंस. 1 ते 50 येतात ना मग? आता बघा, हे जे तुम्ही शिकलेत की नाही 1 ते 20 पर्यंतचे अंक, आता काय म्हणतात, दोघं आरव आहेत ना, त्यांना 100 पर्यंत येत आहेत. हा अंश राहिला नाही का म्हणायचा. अंश तुला किती पर्यंत येतात? 100 पर्यंत. 100 पर्यंत येतात. तू पण 50 पासूनचे पुढचे म्हण. 51, 52, 53, 54, 55, 56, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. तर तुमचे किती 60 पर्यंतचे अंक झालेत ना वर्गामध्ये? हो मॅम. 60 पर्यंत झालेत ना. आता बघा, 1 ते 50 पर्यंतचे अंक लिहायचे आणि अंकी जसं लिहितो तसंच त्याच्या पुढे अक्षरी पण लिहायचं. आलं का लक्षात? अंकी आणि अक्षरी किती पर्यंतचे नंबर्स लिहायचे? 1 ते 50 पर्यंतचे. आता हाच तुमचा गृहपाठ आहे. आलं लक्षात? 1 ते 50 पर्यंतचे अंकी आणि अक्षरी अंक तुम्हाला लिहायचे आणि लिहून झालं की ग्रुपवर पोस्ट करायचं. ठीक आहे. आणि ज्याचा पाठ नाहीये किंवा ज्याला येत नाही त्यांनी प्रॅक्टिस करा घरी. इराचे पाठ नाहीयेत, अजून कोणाचे, जान्हवीचं पाठ नाहीये. 2 वेळा लिहून काढा म्हणजे मग पाठ पण होईल आणि येईल पुढचं. हा गृहपाठ आहे तुमचा आता. आणि लवकर गृहपाठ झाला ना तर शक्यतोवर लवकर ग्रुपवर पोस्ट करा, कारण की मग मी चेक कधी करणार ना. तुम्ही अगदीच आता वर्ग आहे, समजा उद्या वर्ग आहे, तसं तुम्ही आदल्या दिवशी गृहपाठ पोस्ट करतात ग्रुपवर. मग मला तेवढं काही वेळेस बघितलं पण नाही जात आणि काही वेळेस वेळ पण नाही मिळत तपासायला. हो की नाही? अनम्यूट आहे का तू? हम्म. मॅडम हा करतच नाही बघा. मला ना लास्ट मिनिट पर्यंत सांगावं लागतं. होमवर्क नाही केला ना नंतर आरव अवताडेला ना छान पनिशमेंट द्या मॅडम. पूर्ण क्लास उभारून अटेंड करण्याची पनिशमेंट द्या त्याला. मी आता तेच म्हणत होती की मागच्या वर्गात पण कोणी गृहपाठ सोडवला नाही आणि ग्रुपवर पण पोस्ट नाही केला. का बरं आरव, कंटाळा का करतो तू? आफ्टरनूनला केला बघा, 3 वाजता केला. हो का? आणि आरव तर किती किती छान वाचतो. मग तू लिहायचं पण ना. आणि मला ना आता अंशने केलेले त्याचा गृहपाठ ग्रुपवर पोस्ट, ठीक आहे, त्याचा अक्षर नाही. बाकीचं तुम्ही ग्रुप होमवर्क करतच नाही आणि ग्रुपवर पोस्टच करत नाही. माझं कोणाचंच अक्षर वगैरे काहीच लक्षात नाही राहते. तुम्ही जर अभ्यास सोडवला, स्वाध्याय सोडवला, ग्रुपवर पोस्ट केलं तरच मला कळेल ना कोणाचं अक्षर कसं आहे काय. आणि मग एकदा दोनदा बघितलं सारखं तुम्ही गृहपाठ सोडवून टाकलं तर लक्षात राहतं. आता फक्त ग्रुपवरती अंशचाच होमवर्क पाठवलंय अंशने. आरव आरव अवताडे आणि आरव मोहिते. आरव, तुझा व्हिडिओ ऑन कर. तर मागचा जो स्वाध्याय आहे तो पण सोडवून आणि आत्ताचा पण जो गृहपाठ दिलाय की नाही हा पण सोडवून ग्रुपवर पोस्ट करायचा आहे तुम्हाला. आणि लवकर पोस्ट करा, म्हणजे लवकर पाठवा, म्हणजे मला तपासायला वेळ मिळेल. हो की नाही?
चालेल. पुढच्या वर्गात आहे ना आपण आता जो धडा वाचला की नाही, इंधन बचत म्हणजे आपण आपल्या याचे काय म्हणतात, आपल्या गाडीला जे पेट्रोल लागतं, डिझेल लागतं, हे जे इंधन आहे की नाही, गॅस, तर याची बचत हे सेव्ह कसं करायचं, तर त्याच्याविषयी जे आहे की नाही, दिनू आणि फातिमा यांच्यामधला जो संवाद आहे, तर तो त्या इंधन बचत याच्याविषयी आहे. तर ते आपण पुढच्या वर्गात बघूया. आज फक्त आपण वाचूनच घेतलं. पुढच्या वर्गात आपण एकदा वाचेल मी तो धडा, त्याचा अर्थ सांगेल आणि मग त्याचा स्वाध्याय पण सोडवून घेऊ. आलं लक्षात? हो मॅम. कोणाला काही श्लोक किंवा काही कविता म्हणायची आहे? कोणी तयारी करून आलंय? छोटीशी गोष्ट कोण? जान्हवी म्हणेल का? काय सांगणार आहेस जान्हवी? स्तोत्र म्हणू? स्तोत्र कुठलं? छोटस म्हणा. आता वर्गाची वेळ ना संपत आली आहे ना. कोणतं? ज्योतिर्लिंगाची 12 नावे बोलू? हो चालेल चालेल म्हण. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जैन्यं महाकाय ओंकारे ममलेश्वर परल्ये वैद्यनाथं च डाकिना भीमशंकरा सेतुबंधे तु नागेश नागेश दारुकानवे एतानि ज्योतिर्लिंगानि सायं पाठी पठंगरम् सप्तजन्म करो नित्य आयु कामार्थ सिद्धये. छान छान म्हटलंस जान्हवी. इराला काय म्हणायचंय? मायगिरी नंदिनी. म्हण. ऐगिरि नंदिनी नंदिता मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते गिरिवल विंध्य शिरोशिनी वासिनी विष्णुदिनासिनी जिसुनुते भगवती हे जिति कंठ तुम्बिरी भूरित तुम्बिरी भूरित जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकमर्दिनी शैलसुते. छान छान म्हटलं इरा. अंश, आरव, मॅम मला काहीतरी मॅम मला लाकूड तोड्याची गोष्ट म्हणायची. लाकूड तोड्याची गोष्ट सांगायची? सांग मग पटकन सांग. एक लाकूड तोडा होता. तो दर दिवशी जंगलात लाकडं तोडायला जायचा. एके दिवशी तो लाकडं तोडायसाठी झाडावर चढला. त्याच्या हातातून त्याची कुल्हाडी घसरून विहिरीत पडली. तो फार दुःखी झाला. जसं तो रडत होता तसं विहिरीतनं देवी बाहेर निघाली. त्यांनी विचारलं की लाकूड तोड्या तू का रडतोस? तर मग लाकूड तोड्या म्हणला त्याची कुल्हाडी विहिरीत पडली. मग देवी म्हणले की थांब मी तुझी कुल्हाडी आणते. थोड्या वेळानंतर ते देवी एक सोन्याची कुल्हाडी आणली. तर मग त्यांनी विचारलं की ही आहे का तुझी कुल्हाडी? लाकूड तोडा म्हणाला की नाही, ही नाही आहे. परत दुसऱ्यांदा देवी विहिरीत गेली आणि एक चांदीची कुल्हाडी आणली. त्यांनी विचारलं ही आहे का तुझी कुल्हाडी? तर मग लाकूड तोडा म्हणाला नाही नाही, ही माझी नाही आहे. लाकूड तोडा परत म्हणाला की माझी कुल्हाडी लोखंडाची आहे. तर मग देवी परत विहिरीत गेली आणि एक लोखंडाची कुल्हाडी आणली. तर मग त्यांनी विचारलं की ही आहे का तुझी कुल्हाडी? तर मग लाकूड तोडा म्हणाला हो हो, हीच आहे माझी कुल्हाडी. तो लाकूड तोडा फार प्रामाणिक होता म्हणून त्याला प्रामाणिक होण्याचा
त्यांनी त्याला इनाम ती दोन्ही चांदीची कुल्हाडी आणि सोन्याची कुल्हाडी दिली. बक्षीस म्हणून देतो की नाही, ती देवी माता त्याला बक्षीस म्हणून देते ना, ती सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड, हो की नाही? किती प्रामाणिक असतो बघा तो लाकूड तोड्या. नाही तर दुसरं कोणी असं तर कसं म्हटलं असतं पटकन, हो सोन्याचीच कुऱ्हाड माझी आहे, किंवा ती चांदीची कुऱ्हाड आहे, हो तीच आहे माझी कुऱ्हाड. पण त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन देवी मातेने त्याला बक्षीस म्हणून त्याच्या कुऱ्हाडी बरोबर त्याला ती सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड मिळते, हो की नाही? म्हणून माणसाने आयुष्यात नेहमी खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं. आणि आपलं महत्वाचं म्हणजे ना, खरं बोलण्याने आपलं काही नुकसान होत नसतं, हो की नाही? छान छान सांगितली सारव गोष्ट. अंश आणि आरव अवताडे काहीच नाही सांगणार आहे का? पुढच्या वर्गात तयारी करून या, ठीक आहे? प्रार्थना पण छान सगळ्यांनी पाठ करा, हो का इरा? पुढच्या वर्गात येताना प्रार्थना पाठ करून ये. मग तूच म्हण प्रार्थना. हा बोल आरव. मॅम सिंह आणि एका माऊसची गोष्ट सांगू शकतो का? सांग. एक दिवशी जंगलात एक सिंह झोपत होता. एक उंदीर येऊन त्याच्या अंगावर खेळ बसला आणि तो उंदीर खेळतच बसला. तोपर्यंत तो सिंह उठला आणि त्यानं त्याचा उंदराला त्याचा पंजात पकडलं आणि विचारला, का खेळत होता माझ्या अंगावर? आता मी तुला माफ नाही करू शकत. म्हणून तो त्याला खाणारच होता. तोपर्यंत उंदीराने त्याला सांगितलं, मला खाऊ नका, मला खाऊ नका. एक दिवस मी तुमची नक्कीच मदत करेल. जेव्हा तुम्ही अडचणीत असेल, माझा जंगलचा राजा. तर सिंहाने सांगितलं, ठीक आहे, मी तुला एकदा सांगालोय, पर तू करू शकतोस का? मला पहिलं सांग. उंदीर बोलतो हो. म्हणून सिंह त्याला सांगतो, ठीक आहे, तू करशील नक्की? विचारलं सिंहानं. उंदीर बोलतो, ठीक आहे. तो गेला त्याच्या घरी आणि सिंह अजून झोपायला लागला. एक दिवस जेव्हा तो झोपत होता, काय शिकारीने त्याला कब्जात पकडलं. तो खूप धाड काढत होता. कोणी नाही त्याचा आवाज ऐकला, म्हणून उंदीराला ऐकला आणि तो पळत गेला सिंहाकडं आणि त्याचं दातांनी त्याचं जाल कापलं. त्याच्यामुळं सिंहाला फ्रीडम मिळाला. त्यांनी उंदराला धन्यवाद केलं. मॅम झालं. छान छान सांगितलीस. बघा म्हणजे सिंह तसं म्हटलं किती बलवान आहे, हो की नाही? म्हणून तर सिंहाला असं वाटलं होतं ना, की एवढासा छोटा तू माझ्या काय कामात येशील. पण आपल्याला गरज कोणाचीही लागू शकते, हो की नाही? म्हणूनच त्याच्या अनुकुचीदार जातांनी त्या सिंहाला सोडवलं की नाही. छान छान सांगितलीस गोष्ट. चालेल, मग चला आता संपवूया आपण आपला वर्ग. गृहपाठ सोडवला की ग्रुपवर पोस्ट करा, ठीक आहे? चालेल, मग चला, बाय सर्वांना.